नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी रोडवर आज एक धक्कादायक घटना घडली. हिरावाडी येथील समृद्धी ज्वेलर्स या दुकानावर 2 दुचाकीवरून आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र हा दरोड्याचा प्रयत्न अपयशी ठरला. या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत बंदुकीच्या मागच्या भागाचा फटका लागल्याने एक व्यक्ती जखमी झालाय. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात घेण्यात आली आहे. दरम्यान फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. तसेच दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं रवाना करण्यात आली आहेत. हिरावाडी रोड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये हिरावाडी परिसरामध्ये न्यू समृद्धी ज्वेलर्स या ठिकाणी साधारणतः 9, 9:15च्या दरम्यानमध्ये काही अनोळखी इसम या ठिकाणी दुकानामध्ये ज्वेलर्स दुकानामध्ये या ठिकाणी शिरलेले होते. त्यांनी पहिल्यांदा दरोडा टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी फायर आर्मचा धाक दाखवून सदर व्यक्तीला भीती निर्माण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे 5 ते 6 इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने माहिती मिळताच घटनास्थळी सर्व पोलीस यंत्रणा पोहोचलेली आहे. क्राईम ब्रँचची टीम देखील कामाला या ठिकाणी लागलेली आहे. रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं, त्याच पद्धतीने CCTV फुटेज चेक करणं यासाठी टीम आमच्या रवाना झालेल्या आहे. ते व्हेरीफाय करायचं चाललेलं आहे. शक्यतो याच्यामध्ये माल गेला नसावा असा आमचा या ठिकाणी अंदाज आहे. हो, एक जण ह्याच्यामध्ये जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे. त्याला 2 ते 3 टाके या ठिकाणी पडलेले आहेत. जो फायर आर्म आहे त्या फायर आर्मची मूठ त्याच्या डोक्यामध्ये मारलेली दिसत आहे. साधारणतः 4 ते 5 लोक या ठिकाणी आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. तपास या ठिकाणी चालू आहे.